दिशांसाठी एक ठीक आगला वेगळा प्राइस सुद्धा लावला गेला. अली देशमुख जर 0 वर बाद झाला तर इम्रान नाडकर यांच्याकडून 500चा पारितोषिक. पहिला बॉल बॉल हवेत, क्षेत्ररक्षकांनी तू तू मै मै मध्ये झेल धरतीला दान होत असताना आपण पाहिले. काय घडलंय मैदानामध्ये? महत्वपूर्ण फलंदाज होता अली देशमुख, ज्याची मी चर्चा करत होतो. सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय, परंतु त्याची तिथे झेल मात्र मिस झाली आहे. आणि जिशान दफेदार याच्यासाठी एक बक्षीस लावलं गेलंय. प्रत्येक विकेटवर हॅट्रिक वर सॉरी जर सलगचे 3 विकेट्स घेतले, हॅट्रिक जर संपादित केली तर त्याच्यासाठी अर्सलान वजगरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जिशान यांच्यासाठी पहिल्या बॉलवर चान्स तिथे क्रिएट झालेला. हा बॉल, या बॉलला खिलून काढलाय, उडवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी शबीब याच्या बॅटमधून. काय फटका खेळून काढला, अगदी भिंगरी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज शबीब याच्या बॅटमधून पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल, यावेळी इम्प्रोवाइज करत असताना खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय 7 धावा धाव फळकावर लागल्या. 3 बॉल झालेत या मॅच मध्ये, एक तेरी तो एक मेरी. पहिल्या बॉलवर चान्स क्रिएट झाला, तो चान्स मात्र मिस झाला. दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसऱ्या बॉलवर लगेचच कमबॅक केला जिशान दफेदार याने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जिशान दफेदार यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल शबीब साठी. हा बॉल याही वेळेला इम्प्रोवाइज करत असताना खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने उडवायचं होतं त्या चेंडूला, परंतु गोलंदाज सुद्धा तेवढाच हुशार आहे, चुकी करत नाहीये. स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, लेग ब्रेक, बोट फिरवलेली या बॉलवर. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय 4 बॉल 7 धावा धावफलकावर लागले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत अजूनही या षटकातले. जिशान दफेदार अगदी नियंत्रित गोलंदाजी केली गोलंदाजाने आतापर्यंत. समोरच्या दिशेने त्या चेंडूला फोर्स केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र कंप्लीट होईल. कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाहीये. शबीबने जरी पहिल्या बॉलवर षटकार लगवला असला ना, तरी सुद्धा त्याला थांबवण्याची ताकद मी ठेवतो असं म्हणत असताना जिशान दफेदार यांनी विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज उस्मान देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय देशमुख बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 7 धावा 5 चेंडू, काय गोलंदाजी झाले. षटकार सोडला तर त्या व्यतिरिक्त अगदी नियंत्रित गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा बॉल, थोडस दिशाहीन चेंडू, रनआउटची संधी सुद्धा इथे क्रिएट झालेली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतील का? आणि हो, पाहता पाहता अगदी वाईट +3 ना पंच, वाईट +3 एकूण 4 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. काय घडते या मॅच मध्ये? थोडस ड्रामॅटिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. जिथे व्हाईट बॉल होता तो बॉल गॅदर केला नाही यष्टीरक्षकाने, तदनंतर तो थ्रो चुकीचा आला, कलेक्शन चुकीचा झाला, तदनंतर बॅकअप नव्हता आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या बॉलवर. 11 धावा धावफलकावर लागत असताना आपण बघतोय शेवटचा बॉल अली देशमुख. हा बॉल
हा बॉल शेवटचा बॉल डॉट आलाय. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल डॉट आलाय. 11 धावा धाफळकावर लागलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक इथं संपुष्टात आलाय. क्षेत्ररक्षक आता विखुरला जाईल आणि अशा स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर धावक करणं गरजेचं आहे. दुसरा षटक घेऊन कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल हे मात्र पाहणं योग्य असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शावेज आलेत. शावेज दुसऱ्या षटकातलं हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावा धाफळकावर लागलेत. आणि या गोलंदाजीसाठी सुद्धा अर्सलान वझगर यांच्या माध्यमातून हॅट्रिक जर संपादित केली तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलाय. शावेज पहिला बॉल घेऊन दुसऱ्या षटकातला 11 धावा धाफळकावर लागलेत. समोर फलंदाज उस्मान आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बॉलवर पोहोचण्याआधी चेंडूने गाठली आहे सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार आलाय. पहा फटका पहा. अगदी समोरचा बॉल त्याला लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये उडवला. 4 धावांसाठी चौकार आलाय. पुढचा बॉल असेल शावेजेच्या षटकातला. 15 धावा धाफळकावर लागले. धाव थांबवायचे आहे. धाव कुठेतरी वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उस्मान याने आपला खाता चौकाराने उघडलाय. पुढचा बॉल उस्मानसाठी शावेज याचा. बॉल खोलातला बॉल हाई बॉल कव्हरच्या दिशेने उडवलाय. आता मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाले. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण की तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावफलकावर 15 धावा लागतायत. 2 चेंडू झालेत. 16 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत या षटकातले. 16 वर जाऊन धाव संख्या पोहोचली आहे. अली देशमुख ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल शावेज याचा. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल. स्विच हिट रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अली देशमुख याच्या माध्यमातून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. थोडस लवकर पोझिशन मध्ये आले आणि तदनंतर त्या बॉलला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. 20 धावा धाफळकावर लागल्यात. अली देशमुख यांनी चांगली फलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. कुठेतरी पहिल्या बॉलवर चान्स क्रिएट झालेला. तदनंतर दुसरा बॉल डॉट खेळले ते परंतु तदनंतर या बॉलवर प्रेशर रिलीज केला चौकाराने. One bounce is a call. चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स स्वीपचा फटका होता. लवकर पोझिशन मध्ये आले आणि तदनंतर या बॉलला फेकून दिला. मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी शावेजवर आक्रमण केलं दोन्ही फलंदाजांनी. सुरुवात चौकाराने तदनंतर सिंगल तदनंतर पुन्हा एकदा चौकार. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातला. अजूनही शावेजचा पुढचा बॉल.
फुलटॉस पद्धतीचा बॉल कार्पेटच्या साह्याने खेळून काढले, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना आपण पाहतोय सिंगलवर समाधान मानावं लागेल. 20 वरून आता धावसंख्या 21 वर गेली आहे सिंगलच्या साह्याने. 4-1 4-1 असं आपल्याला स्कोर लाईन तिथे पाहायला मिळते. या षटकामध्ये 10 धावा तब्बल खर्च झाले शावे या षटकामध्ये आतापर्यंत. हा बॉल फुल टॉस पद्धतीचा बॉल होता, त्याचा फायदा उचलता आला नाहीये. काय घडतंय मैदानामध्ये, गोलंदाजाकडून चुकी घडली आहे परंतु त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला नाहीये. थोडासा कुठेतरी निराश असतील फलंदाजी करत असताना 2D11 संघाचे खेळाडू. शेवटचा बॉल 21 धावफलकावर शावेस. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न थोडासा मिसजज झाला आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जास्तच पुढे आलेले जज नाही झाला हा बॉल आणि त्यानंतर डोक्याच्या वरून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने 25 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय 2 षटका अखेरी 25 धावा. दोन षटका अखेरी 25 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय चांगली फलंदाजी. आता कुठेतरी गिअर चेंज केलाय दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कुठेतरी येत नव्हत्या, कुठेतरी अडचणीत सापडलेली, परंतु या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात शावेज याच्या. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना टीम 2D11 संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तिसरा षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार, तर तो गोलंदाज ज्याने या हंगामात सर्वाधिक प्रभावी खेळी केली, गोलंदाजी असो फलंदाजी असो, अगदी आपल्या खेळाने सर्वांची मनं जिंकली, सर्वांना प्रभावी केला असा खेळाडू हुजैफ दफेदार या मॅच मध्ये तिसरा षटक घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अली देशमुख ऑन स्ट्राईक, आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल. इथून पुढे वाईट आलाय, वाईटच्या साह्याने 26 धावा धावफलकावर लागतील. ही जी अपील होती ना आउट दॅट ती कुठेतरी विकेट साठी नव्हती तर तो वाईट थांबवण्यासाठी होती असं नक्कीच म्हटलं जाईल, परंतु पंच आमचे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. हा बॉलला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने गेलाय चेंडू, सिंगल कंप्लीट झाली आहे. 27 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय एक चेंडू 27 धावा. हुजैफ दफेदार याला मात्र नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, धावा थांबवाव्या लागतील आणि फलंदाजी करत असताना उस्मान हा धाव करतोय, परंतु त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश मिळालंय. हुजैफ दफेदार याला विकेटचा पतन होत असताना आपण पाहतोय. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. उस्मान बॅक टू द पवेलियन. पुढचा बॉल हुजैफियाचा. फैजान नवीन फलंदाज. हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात इट्स अ वाईट बॉल. आणखीन 51 धाव
विकेट आल्यानंतर कुठेतरी प्रेशर फलंदाजावर पाहिजे होता, परंतु इथे आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याच्या प्रयत्नात आणखीन एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय 28 धावा. दोन चेंडू 28 धावा फलकावर लागत असताना आपण पाहतोय हुसेफाचा पुढचा बॉल. हा बॉल या बॉलला उडवलाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचा पतन चांगल्या जाग्यावर. फील्ड प्लेसमेंट पहा, ज्या प्रकारची गोलंदाजी होते ना त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलं गेलंय. आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी होते, तिथे एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात फिल्डर तैनात केला गेलाय. त्याचसोबत एक खेळाडू जर आपण पाहिला तर फॉरवर्ड कव्हर्स या ठिकाणावर सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्याच रीतीने गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. अगदी प्रॉपर प्लॅनिंगने सर्व क्रिकेट चाललंय. सध्याच्या स्थितीला उमर 11 म्हसला यांच्या माध्यमातून 28 धावा फलकावर लागतात. नवीन फलंदाज माझेन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हुसेफ दफेदार ज्या कामासाठी या गोलंदाजाला आणला गेला होता ना तो काम या गोलंदाजाने पार पाडलाय. हा बॉल काहीसा अवांतर पाहायला मिळतोय. या ओव्हर मधला हा तिसरा अवांतर आहे. बॅट मधून फक्त आणि फक्त एक धाव आले, बाकीचे 3 धावा अवांतर स्वरूपात आलेत. 4 धावा फलकावर लागल्यात. 2 गाड्यांच्या 4 धावा आल्यात या षटकामध्ये. 2 विकेट सुद्धा आल्यात. अजूनही या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल हा ही बॉल पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत इट्स अ वाईट बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? काय घडतंय मैदानामध्ये? कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळतात हुसेफ दफेदार की आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी लाईन भरकटतायत. 30 धावा फलकावर लागत असताना आपण पाहतोय पुढचा बॉल. हा बॉल खोळातला बॉल, त्या बॉलला उडवलाय हेलिकॉप्टर षटकार. इट्स आउट ऑफ द पार्क. 36 धावा फलकावर लागत असताना आपण पाहतोय प्रेशर विकेट आल्यानंतर फलंदाजावर पाहिजे, तो प्रेशर गोलंदाजावर येत असताना आपण पाहतोय. आल्या आल्या षटकार खेचलाय फलंदाज माझेन यांनी. चार बॉल, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत अजून या षटकामध्ये. हुसेफ दफेदार ज्या गोलंदाजाने आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी केलेली त्या गोलंदाजावर आक्रमण चढवलाय. पुढचा बॉल ही बॉल बॅटची कडा, तिथे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथून पुढे सुद्धा कंप्लीट होईल. 37 धावा फलकावर लागतात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकातला. अजूनही 1.1 षटकांचा खेळ इथून पुढे येणं बाकी आहे. 37 धावा फलकावर लागलेत. जशी जशी रात्र होते तसं तसं धावांचा प्रभाव कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा स्थितीमध्ये धावा येत असताना दुसऱ्या पूर्वार्धामध्ये म्हसला संघ कुठेतरी अडचणीत सापडायला नको हीच मात्र अपेक्षा बाळगत असेल म्हसला संघ आणि त्याचे सर्व प्रेक्षक. शेवटचा बॉल, स्विच हिटचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी खोलात डिलिव्हर केला. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहिल्या. 3 षटकाच्या अखेरीस 37 धावा फलकावर लागत असताना आपण पाहिल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगला षटक जर आपण पहिला षटकार आणि 3 वाईट जर सोडले ना तर तदनंतर चांगला षटक, अगदी नियंत्रित गोलंदाजी केली हुसेफ दफेदार याने. शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाजसाठी येणार? धावा थांबवायच्या आहेत. अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये इब्राहिम नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 37 धावा फलकावर लागलेत. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर. जो षटक मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो तो षटक आता गोलंदाजी मार्कवर घेऊन येत आहेत इब्राहिम. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा बॉल
विकेटची अपील होती परंतु पंचांचं स्पष्ट नकार. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय इब्राहिम पहिला बॉल डॉट टाकलाय. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे. माझेन यांच्या बॅटमधून नक्कीच षटकार आलाय परंतु त्याला थांबवण्यात यश सुद्धा मिळालंय. पहिल्या बॉलवर इब्राहिम याला 37 धावा फलकावर लागल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. धावसंख्या कितपर्यंत उभारली जाईल आणि कितपर्यंत थांबवली जाईल हे आपल्याला या 5 बॉलवर समजेल. या वेळेस झेल मात्र इथे ड्रॉप झाले. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? आणखीन एक झेल ड्रॉप झाले. सिंगल कंप्लीट झाले. 38 धावा फलकावर लागलेत. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. स्लॉग ओव्हर मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. 38 धावा पुरेशा नाही आहेत या सामन्यामध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ पासूनचा बॉल त्याला समोरच्या दिशेने फोर्स केलाय. त्या बॉलला फोर्स करत असताना पाठवलाय. सडक पे कडक लगने वाला ये षटकार. काय फटका केलून काढला, समोरच्या दिशेने फोर्स केला त्या बॉलला आणि पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या सैरवर. 6 धावांसाठी 44 धावा. 6 धावेने धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय अजूनही 3 बॉल बाकी. पुढचा बॉल अली देशमुख याच्यासाठी. पंच आम्हाला कळवतात इट्स अ नो बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 45 धावा धावफलकावर लागतात. इब्राहिम ज्याने पहिले 2 चेंडू नियंत्रित हाताळले, षटकारानंतर काहीसा आपल्याला प्रेशर त्याच्या डोक्यावर सुद्धा पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावर लागले. शेवटचे 2 बॉल आहेत, शेवटचे 3 बॉल आहेत अजूनही बाकी. फ्री हिटचा बॉल. इम्प्रोवाइज करत असताना त्या बॉलला उडवलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार आलाय. 4 धावा. काय फटका खेळून काढला, थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. फलंदाजी करत असताना अली देशमुख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर कुठेतरी त्याची झेल निसटली, तदनंतर या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय फलंदाजीने आपल्या अली देशमुख याने. 49 धावा. शेवटचे 2 बॉल. ही बॉल नो. पंच आम्हाला कळवत आहेत ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. नो बॉल इज द कॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. धावफलकावर 50 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 टीमची 50 पूर्ण झालेली आहे. शेवटचे 2 बॉल आणि हा बॉल त्यामधला फ्री हिट. फ्री हिटचा बॉल परंतु दिशा भरकटत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक अवांतर बॉल. 51 ऑन दी बोर्ड. काय घडतंय या मॅच मध्ये, काय घडतंय? जिथे धावा येत नव्हत्या आता मात्र धावांची गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल बाकी आहेत. फ्री हिटचा बॉल, त्या बॉलला केलून काढले कार्पेटच्या सहाय्याने. सिंगल कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न असेल, अतिशय वेगात दुहेरीचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. $53 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल. इब्राहिम याचा शेवटचा बॉल. 53 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचा बॉल. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईड. काय काय पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच झाले ही. अगदी या षटकामध्ये जर आपण पाहिलं 4 चेंडू अवांतर आलेत. 54 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल. अली देशमुख ऑन स्ट्राइक.
मोठा फटका आला तर 60+ टार्गेट सेट होईल. मोठा फटका येईल का, परंतु नाही. बॅटची कडा तिथे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बॉलला चेस करत असताना ती झेल मात्र कंप्लीट केली. दोनच्या झेल मात्र कंप्लीट केले. विकेटच्या साह्याने ही इनिंग मात्र इथे संपली आहे. 54 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय आणि 55 धावांचा एक भला मोठा डोंगर उभारलाय टीम तुडील संघाने उमर 11 मसला संघाच्या विपक्षात. पंचावन्न धावा करायच्या आहेत. धाव संख्या मोठी आहे जरूर, परंतु एवढीही मोठी नाहीये की ती चेस होऊ शकत नाहीये आणि एवढीही छोटी नाहीये की ती चेस होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मी सातत्याने म्हणतोय की जो संघ प्रयत्न करेल तो मात्र या स्पर्धेमध्ये बाजी मारेल. जो संघ संघर्ष करेल तो संघ नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवेल. परंतु त्यासाठी संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. 24 बॉल 55 धावा करायच्या आहेत. अशा स्थितीमध्ये कोणते दोन फलंदाज फलंदाजीसाठी जातील, चांगली फलंदाजी करतील आणि कोणते गोलंदाज ते धावा थांबवण्याचा प्रयत्न करतील, अगदी हे पाहण्यायोग्य असेल. चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये, जिथे सध्याच्या स्थितीला दोन संघ झुजतायत, लढतायत या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी. आणि त्या दोन संघांमध्ये सध्याच्या स्थितीला संघर्ष सुरू आहे. एका बाजूला तुडील, एका बाजूला मसळा. दोन मोठे संघ, दोन मोठे नाव सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुडील आणि मसला पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना टीम तुडील संघाने 54 धावा केल्या. 55 धावांचा एक भला मोठा टार्गेट इथून पुढे सेट केलाय. 55 धावा करायच्या आहेत. अशा स्थितीमध्ये सलामीसाठी दोन फलंदाज, एका बाजूला हुझैफ दफेदार आणि त्यांच्या सोबत उमेर गरटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीसाठी साहिल आलेत. पहिला बॉल घेऊन हुझैफ साठी पहिल्या बॉलला उडवलाय. या बॉलला लावले पर या बॉलला करवली आहे हवाई सफर. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. फलंदाजी करत असताना उमेर हुझैफ दफेदार यांनी, हुझैफ दफेदार याच्या नावी सर्वाधिक जास्त एका स्पर्धेमध्ये षटकार लगवण्याचा विक्रम सुद्धा आहे या ग्राउंडवर. दोस्ती चषक जर आपल्याला माहित असेल तर त्या स्पर्धेमध्ये हुझैफ दफेदार यांनी तब्बल 18 षटकार लगावलेले आणि तोच हुझैफ पहिल्या बॉलवर षटकार खेळून काढतोय. सामना इंटरेस्टिंग होईल, यात कोणतीच शंका नाहीये. पुढचा बॉल, हा ही बॉल बैठक लगवण्याचा प्रयत्न अलोंग दी कार्पेट. तो चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. सिंगल कंप्लीट झाले. इथून पुढे फक्त आणि फक्त सिंगल वर इथे समाधान मानावं लागेल. एकेरीच्या साह्याने 7 धावा धावफलकावर लागल्या. 2 चेंडू झालेत. आता स्ट्रायकिंग एंडवर उमेर गरटकर आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज
आक्रमक शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावर लागलेत, 2 चेंडू झालेत. साहिल याच्यावर पहिल्याच बॉलवर आक्रमण केलेला हुजैफ दफेदार याने. आणि आता मात्र पुन्हा एकदा यावेळेस उमेर असतील स्ट्रायकिंग एंडवर. पहिला बॉल फेस करत असताना समोरच्या दिशेने खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. तिथे बॉल निघून गेलाय, बॉल नाही थांबणार. हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. तुम्ही पहिल्या पूर्वार्ध जरी तुमचा असला ना, पहिल्या इनिंग मध्ये जरी तुम्ही वरचढ असला ना, तरी आम्ही कमबॅक साठी जाणले जातो. हे मात्र इथं दाखवून देत असताना दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. 3 चेंडू आतापर्यंत झालेत, 11 धावा धावफलकावर लागल्यात. दोन्ही फलंदाजांनी एकानी षटकाराने एकानी चौकाराने आपला खाता खोललाय. हा बॉल सोडून दिलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप. कुठेतरी प्रेशर दर्शत असताना आपण पाहतोय गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. व्हाईट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर लागल्यात. आक्रमण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल पासूनच. बॉल बॅटची कडा, तिथे फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक. चुकी घडते, चुकीला माफी नाहीये. हाही बॉल चाललाय आणि निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. अगदी निडर फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटला स्पर्श घेत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 16 धावा धावफलकावर लागल्यात. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा स्थितीमध्ये पहिल्या 4 वरच 16 लागल्यात. हा बॉल थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये. 16 धावा धावफलकावर लागल्यात. उमेर घरटकर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 सलगचे चौकार खेळलेत. हा बॉल निर्धाव. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर बॅटची कडा. या वेळेला मात्र चुकी घडणार नाहीये. उमेर घरटकर याला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक पहिल्या ओव्हरचा शेवटच्या बॉलवर लागत असताना आपण पाहतोय मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. तब्बल पहिल्या षटकात 16 धावा लागल्यात. दुसरा षटक प्रगती पातावर आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल 39 धावांची इथून पुढे गरज आहे. मॅच जास्त दूर नाहीये, मॅच जवळ सुद्धा नाहीये. दोन्ही संघांच्या बाजूने आता जर आपण पाहिलं ना तर 50-50 असा हा सामना आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अगदी आपली मेहनत आपल्याला सांगून जाईल की ज्याची मेहनत जास्त असेल ना तो या मॅच मध्ये विजयी होईल. या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर यापुढे चांगली फलंदाजी करावी लागेल मसला संघाला. आणि तुडील संघ तो सुद्धा मागे राहणार नाहीये. तो सुद्धा चांगले गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. दुसरा षटक घेऊन तुडील 11 संघाकडून अली देशमुख गोलंदाजीसाठी आले. ज्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला. महत्वपूर्ण क्षणी ज्याच्या बॅट मधून धावा आल्या असा अली देशमुख सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीसाठी आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, ज्या फलंदाजांनी पहिल्या बॉलवर षटकार लगावला तो फलंदाज हुजैफ दफेदार आता स्ट्रायकिंग एंडला असेल. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सलाउद्दीन हल्डे मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी लेफ्ट राईट असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सलाउद्दीन आणि हुजैफ दफेदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अली सुद्धा कमी नाही आहेत. अली सुद्धा प्रयत्न करतील. पहिला बॉल घेऊन हुजैफ साठी फुल टॉस पद्धतीचा बॉल. त्या बॉलला उडवलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे पेट्रोलिंग करत असताना. सिंगल मिळेल. इथून पुढे सिंगलवर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या साह्याने 17 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय सलाउद्दीन याच्यावर निर्भर असेल या मॅचचा पूर्णपणे रिझल्ट. कारण की मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 25 धावांची खेळी साकारलेली सलाउद्दीन हल्डे यांनी.
या मॅच मध्ये सुद्धा धावा करावे लागतील. आपल्या संघाला गरज आहे, आपला संघ कुठेतरी अडचणीत आहे, अशा स्थितीमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्यासोबत धावा थांबवायचे आहेत टीम तुडील 11 संघाच्या गोलंदाजांना सुद्धा. येणारे 17 बॉल धावांची गरज आहे. 38 अली देशमुख पुढचा बॉल घेऊन सलाउद्दीन साठी पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल फेस करत असताना कुठेतरी ग्रिप तिथे लूज झाली आहे. बॉल चाललाय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. चुकी घडली आहे तिथे. चुकीला माफी नाही आहे, मी सातत्याने सांगतोय, कारण की एक चूक आपल्याला विजयाकडून पराभवाच्या अंतरापर्यंत नेऊ शकतो. पहा, अगदी कॅज्युअली क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी कॅज्युअल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवर 4 धावा मिळाल्यात. 21 धावा धाफळकावर लागल्यात. 2 चेंडू इथून झालेत. 4 बॉल बाकी आहेत आलियाच्या षटकातले. सलाउद्दीन सुरुवात चौकाराने केले. पुढचा बॉल, बॉल पायावर आदळलाय. वेग 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 आणि अतिशय भन्नाट वेगात गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भेदक टप्पा आणि अचूक मारा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अली यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय 21 धावांवर धावफलक पोहोचलाय. मॅच इंटरेस्टिंग मोड वर जात असताना आपण पाहतोय, कारण की इथून पुढे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढत असताना आपण पाहतोय. ही बॉल अगदी पाहावं आणि पाहतच राहावं असा बॉल हाताळलाय अली देशमुख. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. अगदी मसल्यामध्ये दाखल होत असताना मसला वासियांचे मन जिंकले त्या गोलंदाजाने. काय गोलंदाजी होत्या. 5 धावा खर्च केले. 4 चेंडू हातलत असताना 21 धावा धावफलकावर लागलेत. येणारे 8 बॉल आणि येणारे 14 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. सलगचा तिसरा. सलाउद्दीन कुठेतरी आपला कॉन्सन्ट्रेशन लूज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटवर बॉल येत नाही आहेत. अशा स्थितीमध्ये नॉन स्ट्राइकिंग एंडला जो फलंदाज आहे हुसेफ जफेदार, त्याच्या बॉलवर चांगल्या पद्धतीने बॉल येत आहेत. त्याला स्ट्राइकवर आणणं खूप गरजेचं होता, परंतु तो का मी पण मारू शकतो हे दर्शवत असताना शेवटच्या बॉलवर षटकार लगावलाय. पहा हा फटका, अगदी फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पाहायला गेलात तर त्याला अगदी लांबवरचा फटका खेळून काढला. 6 धाव्यांसाठी षटकार आलाय. 27 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय अर्धा पल्ला तर इथून पुढे पार झालाय. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. अशा स्थितीमध्ये 27 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटका अखेरी. अजूनही 12 बॉल 28 धावांची गरज. दोन्ही फलंदाज आता चांगल्या फॉर्म मध्ये येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी शब्बीब दाखल होत असताना आपण पाहतोय. शबीब देशमुख आणखीन एक चांगला खेळाडू, अगदी आपल्या चांगल्या खेळासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होत असताना आपण पाहतोय. 12 बॉल 28 ची आवश्यकता. काय मॅच रंगत असताना आपण पाहतोय. हुसेफ दफेदार आणि त्याच्या सोबतीला सलाउद्दीन हल्डे फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. हा बॉल डॉट बॉल आलाय. प्रत्येक येणारा डॉट बॉल कुठेतरी फलंदाजी करत असताना
म्हसला संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल आणि प्रत्येक येणारा डॉट बॉल हा तुडील संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. 27 धावा धावफलकावर लागलेत. येणारे 11 बॉल 28 धावांची गरज आहे. हाही बॉल पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात इट्स अ व्हाईट बॉल आणि लगेचच रिव्ह्यूची मागणी सुद्धा झाली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची संगत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलगचा दुसरा बॉल डॉट. हुझेफ ज्याच्या बॅट मधून धावे येत होत्या त्याला कुठेतरी आता शांत केलाय. 10 बॉल 28 ची गरज. पुढचा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचा पतन. हुझेफ दफेदार याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट आलाय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी. आठ बॉल 9 बॉल येणं बाकी आहे. तिथूनही 28 धावा करायच्या आहेत. चांगला खेळ करावा लागेल. फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांना सलाउद्दीन आणि युसुफ. नवीन फलंदाज युसुफ दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 28 करायचे आहेत. मॅच जास्त लांब नाहीये, मॅच जास्त जवळ नाहीये, परंतु लांब सुद्धा नाहीये. हा बॉल वेगात टाकलेला बॉल सरळ शरीरावर जाऊन आदळलाय. डॉट बॉलची संगत आपण पाहतोय. चौथा बॉल निर्धाव आलाय या षटकातला. 4 बॉल डिलिव्हर्ड करत असताना एकही धाव अजूनही खर्च केली नाहीये शबीब याने. काय गोलंदाजी होते शबीबेच्या माध्यमातून. 8 बॉल 28 धावांची अजूनही इथून पुढे गरज आहे. यावेळे दांडी 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 गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचा पतन होत असताना आपण पाहतोय. काय बॉल हाताळला. अगदी सरळ जाऊन एस्टॅनवर आदळणारा राहिलाय. वेग आणि त्यासोबत नियंत्रित टप्पा या सर्वांचा मेल मिलाप करून हा चेंडू डिलिव्हर्ड केलेला शबीब याने. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर थ्रू दी गॅप फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर तुडील या संघाने सर्वांना प्रभावी केलाय. आपल्या फलंदाजीने, आपल्या गोलंदाजीने, आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्व काही नीट नेटका आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल 28 ची गरज. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकातला. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाजीसाठी. 7 मध्ये 28 करायचे आहेत. विलास राठोड याच्यावर जबाबदारी असेल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका येईल का शबीब या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर हाताळण्यात यशस्वी ठरेल. चले यानंतर होणारा सामना राजपुरी आणि दिव्या आगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. राजपुरी आणि दिव्या आगर. शेवटचा बॉल. या बॉलला उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय, निघून गेलाय सीमारेषेच्या पार. इट्स अ युजी ज्यासाठी फलंदाजीसाठी पाठवलेला विलास राठोड यांना
त्या पद्धतीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकार आहे की चौकार आहे हे डिसिजन मात्र पेंडिंग असेल. इट्स अ ह्यूज हिट, इट्स अ बिगी सिक्सर. आपण किती बॉल फेस करतोय हे महत्वाचं नाहीये, त्या बॉलवर किती धावत जमा करतोय हे फार महत्वाचं आहे. कोणत्याही क्रमांकावर आपण फलंदाजीसाठी येतोय हे महत्वाचं नाहीये, आपण कोणत्या प्रकारचं काम करतोय हे फार गरजेचं आहे. इट्स अ सिक्सर. इट्स अ सिक्सर. षटकार आलाय, षटकाचा शेवट षटकाराने केलाय. पहा मॅच मध्ये आणखीन एकदा रंगत निर्माण होत असताना आपण पाहतोय शबीब ज्यांनी 5 चेंडू निर्धाव आतडले. शेवटच्या बॉलवर विलास गेले, विलास यांनी शेवटच्या बॉलवर षटकार खेळून काढला. षटकाराने धावफलकावर धावा 33 लागतायत. शेवटचे 6 बॉल, 22 ची आवश्यकता. मॅच ऑन. चला दिव्या अगर आणि राजपुरी दोन्ही संघांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिव्या अगर आणि राजपुरी संघ. शेवटचं षटक घेऊन शाकीर गोलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय. 6 बॉल 22 करायचे आहेत. सलाउद्दीन साठी हे काही नवं नाहीये. अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहिली आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी सलाउद्दीन याला करावी लागेल. 6 बॉल 22 करायचे आहेत. आपल्या पूर्ण लाईफ मधली सर्वोत्कृष्ट फलंदाजी आठवावी लागेल आणि त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये 22 ची गरज असताना बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल कंप्लीट झाले. सलाउद्दीनला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. सलाउद्दीन मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. 5 बॉल 22 ची आवश्यकता. इब्राहिम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 5 बॉल 22 ची आवश्यकता. 4 मोठे फटके या मॅच मध्ये गरजेचे आहेत. फलंदाजी करणारे टीम म्हसला या संघाला, परंतु समोर गोलंदाज शाकीर ज्याने आतापर्यंत नियंत्रित आणि अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी केली आहे. तो गोलंदाज सध्याच्या स्थितीला गोलंदाजी मार्कवर पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेलाय. 5 बॉल 22 ची गरज. 5 मध्ये 22 करायचे आहेत. ही बॉल हवेत. याही बॉलवर विकेटचं पतन. सलगच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा विकेट आलाय. कुठेतरी मॅच आता दूर जात असताना आपण पाहतोय टीम फलंदाजी करत असताना उमर 11 मसला संघाच्या बाजूने आणि आता तुडील संघ कुठेतरी या मॅच वर पकड निर्माण करतोय असं पाहायला भेटतोय. 4 बॉल 22 ची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. क्रिकेट मध्ये अशक्य असं काही नाहीये.
4 मध्ये 22 करायचे आहेत. जिशान दफेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 4 बॉलवर 4 मोठे फटके खेळावे लागतील आणि जर हा पराक्रम केला 4 बॉलवर 22 धावा जर बनवल्या तर फसीबाई कालोखे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक इथं जाहीर झालाय आणि त्यासोबत इसाक बाई देवलेकर यांच्याकडून सुद्धा 4000 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर झालाय. म्हणजे 5000 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी फलंदाजी करत असताना जिशान याच्याकडे सुद्धा आहे. अर्सलान वसगरे यांच्या माध्यमातून सुद्धा 2000चा पारितोषिक लागू झालाय. 4 बॉल 22 ची आवश्यकता आहे. जिशान दफेदार करू शकतात का? तो पोटेन्शियल जिशानकडे आहे परंतु त्या पोटेन्शियल प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. 4 बॉल 22 ची आवश्यकता. यावेळी कुठेतरी स्विंग अँड मिस पद्धतीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आता 3 बॉल 22 ची आवश्यकता. इथून पुढे आहे एखादा चुकीचा बॉल परंतु आजच्या दिवसामध्ये चुकी ही घडलीच नाहीये टीम तुडिले संघाच्या माध्यमातून. परंतु तरी सुद्धा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीच अशक्य असं नाही आहे. शेवटचे 3 बॉल धाव करायचे आहेत 22. फटका हवेत आहे. विकेटचा चान्स आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॉल बाकी आहेत. 22 धावांची आवश्यकता. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त आता 2 बॉल डिलिव्हर्ड करून फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याची स्थिती या मॅच मध्ये राहिली आहे फक्त. नवीन फलंदाज रैयान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 2 मध्ये 22. शाकीर याचा पुढचा बॉल. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. सिंगल मात्र इथून कंप्लीट झाले. विलास शेवटचा बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल या बॉलवर फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त होईल आणि अशा तऱ्हेने टीम तुडील 11 संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत संघाने सुद्धा चांगले प्रयत्न केले परंतु थोडेसे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडले आणि म्हसला संघाला पराभवाच्या दिशेने जावं लागलं. चला यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहू. एका बाजूला टीम राजपुरी आणि एका बाजूला दिव्यागर.